तर डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये कमालीचा राडा पाहायला मिळाला। डोंबिवलीच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये मतदारांना पैसे वाटले जात आहेत असा आरोप भाजपवरती केला गेला शिंदेंच्या शिवसेनेकडनं। भाजपच्या उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर अन्य दोघांसह पैसे वाटपासाठी आल्याचा आरोप शिवसेनेचा होता। यानंतर दोनही बाजूंकडनं जोरदार हाणामारी झाली। नाटेकर पती पत्नीवरती जीवघेणा हल्ला करणारे शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील, रवी पाटील, रोशन रवी पाटील, यश नितीन पाटील यांच्यासह 3 जणांवर हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल झालाय। यानंतर भाजपनं मूक मोर्चाही काढला। दरम्यान 5 जणांना सीसीटीव्हीच्या आधारे अटक करण्यात आली आहे। आमचे जे उमेदवार होते ते एका बिल्डिंगमध्ये पूजेसाठी गेलेले होते, तर हे लोक अगोदरच तिथे हजर होते आणि यांनी जाणून बुजून त्यांच्या हातामध्ये हत्यारं होती, जाणून बुजून नाटेकरांना बोलले की तू कशाला इथे आला, पण ह्या लोकांनी जाणून बुजून त्याला रवी पाटीलने कोयता मारला, कोयत्याने वार केलेला आहे त्याच्यावर। पैसे वाटप आम्ही करत नव्हतो, त्यांच्या पायाखालची जमीन आता सरकलेली आहे, त्यांना आता समजलेलं आहे की ते लोक हारणारच, गुंडागिर्दी डोंबिवलीत चालणार। डोंबिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे काल रात्रीची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे। BNS सेक्शन 9 कलमप्रमाणे आणि इतर कलमांतर्गत त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि आत्तापर्यंत त्यामध्ये 5 जणांना अटक केलेली आहे। योग्य तो बंदोबस्त ठिकाणी ठेवलेला आहे आणि पुढील जी आमची कायदेशीर कारवाई सुरू आहे। सीसीटीव्हीच्या आधारे काही तपासणी सुरू आहे? जे व्हिडिओज आणि जे CCTV आमच्याकडे प्राप्त होत आहेत त्या अनुषंगाने आमची टीम त्यामध्ये काम करत आहे आणि त्यातून जे काही आरोपी आणि घटनाक्रम लक्षात येतोय त्यानुसार आमची कारवाई सुरू आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।